कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते भरत रसाळे होते. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, हातकणंगले गटशिक्षण अधिकारी जी.टी. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी संघर्ष आयुष्यात असत नाही तोपर्यंत यशाला किंमत नसते, त्यामुळं मोठ्या कष्टानं येणारी पिढी घडवण्याचं काम करा असं आवाहन उपस्थित शिक्षकांना केलं. शिक्षकांना मार्गदर्शन करताना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून द्या असा सल्ला त्यांनी दिला. संस्थेविषयी बोलताना चांगला आणि अचूक कारभार संस्थेकडून केला जातोय, त्यामुळं संस्था भविष्यात अनेक क्षितिजं गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनी कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये अग्रेसर आहे. यामध्ये अशा संस्था घेत असलेल्या सराव परीक्षांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. महानगरपालिकेकडून 2 वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार लवकरच देण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शाळा संच मान्यतेसाठी 12 केंद्रांवर केंद्र प्रमुख आणि इतर अधिकारी मिळून 36 पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे संच मान्यता चांगली आणि वेळेत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिक्षक नेते भरत रसाळे यांनी संस्था सातत्यानं सभासद हिताचे नवनवीन उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं. सध्या राज्यभरात 20,000हून अधिक पतसंस्था आहेत. यामध्ये आपली संस्था अग्रेसर आहे, हे अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेचे चेअरमन साताप्पा कासार यांनी मागील 31 वर्षातला संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यामध्ये मयत सभासद कुटुंब कल्याण योजना, कन्यादान योजना, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, विविध सामाजिक कार्य आदींची माहिती त्यांनी दिली. यावेळी व्हाईस चेअरमन अमित परीट, सचिव वसंत पाटील यांच्यासह सर्व संचालक, सल्लागार समिती सदस्य, सभासद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.